कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयुक्त तथा मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली उगले आणि सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक गणेश निराळी यांनी रमणमळा येथील स्ट्रॉंग रूम तसेच 4 क्षेत्रीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची आज पाहणी केली। यावेळी प्रशासक तथा निवडणूक निर्णय अधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याकडून कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने निवडणूक प्रक्रियेसाठी करण्यात आलेल्या तयारीची सविस्तर माहिती घेण्यात आली। तसेच 4ही क्षेत्रात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे व छाननी प्रक्रियेबाबतची माहिती निरीक्षकांनी घेतली। मुख्य निवडणूक निरीक्षकांनी रमणमळा येथील स्ट्रॉंग रूम, महासैनिक दरबार हॉल, व्ही.टी. पाटील सभागृह, दुधाळी पॅव्हेलियन व गांधी मैदान येथील 4 क्षेत्रीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये व संपूर्ण निवडणूक यंत्रणेची पाहणी केली। रमणमळा येथील स्ट्रॉंग रूमच्या पाहणी दरम्यान सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे, परिसर व प्रवेश मार्ग पूर्णतः बंदिस्त करणे, बाहेरील स्क्रीनची व्यवस्था करणे, मतमोजणीचे नियोजन काटेकोरपणे करणे, आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवणे तसेच आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या। क्षेत्रीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान दाखल अर्जाच्या छाननी प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला। तसेच मतमोजणीसाठी नेमण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देणे, मतमोजणी यंत्राच्या हाताळणीसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्याच्या सूचना करण्यात आल्या। राजारामपुरी येथील व्ही.टी. पाटील सभागृहातील माध्यम कक्षाची पाहणी करताना सोशल मीडिया, पेड न्यूज व जाहिराती याबाबत माहिती घेऊन प्रचार कालावधी संपल्यानंतर जाहिराती व सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले।